टी शर्ट्स. तुषारदादा पाटील यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तुषारदादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आपण देत आहोत. ही आकर्षक टी शर्ट्स आपण देत आहोत. प्रदीप स्पोर्ट्स स्वतः ओनरच्याच माध्यमातून, प्रदीप स्पोर्ट्सचे सर्व ज्यांच्या माध्यमातून ही आकर्षक टी शर्ट्स आपण देत आहोत. मोठमोठ्या आज आपण पाहिलं तर लेदर बॉलसाठी महत्त्वाचे किटचे योगदान त्यांच्या माध्यमातून असतात. आदरणीय तुषारदादा पाटील साहेब हे देखील ॲडव्होकेट जॉईन होत असताना पाहायला मिळतात. ॲटिट्यूड कलेक्शनची ही ब्रँडेड टी शर्ट्स, एक कॅप प्रदीप स्पोर्ट्सची आणि ही ट्रॉफी आपण देत आहोत. राजूला देऊयात शुभेच्छा. या मॅचकडे वळूयात. ही आकर्षक कॅश प्राइज देखील आपण देत आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. 1000 रुपयाचा कॅश प्राइज जे देण्यात येत असताना या आपण समालोचन कक्षाकडे वळूया. राजूला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट अँड वेल प्लेड. या सामन्याकडे वळतो आहोत. सामन्याला होती सुरुवात. थँक्यू. तर येस, थँक्यू सो मच. गेम इज ऑन. या ठिकाणी आपण पाहतोय पंच देखील आपल्याला पाहायला मिळतात. अगदी मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये संदीपजी धुपे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर स्क्वेअर लेग पंच रोशन कदम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी सांगायचं गेलं तर एकीकडे पाहतोय DDSR ग्रुप आणि दुसरीकडे पाहतोय आपण महाकाल, जिथे आपण पाहायला मिळतोय DDSR ग्रुप या संघानं नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे. आणि क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना महाकाल संघाची सलामीची जोडी सलामीवीर देखील मैदानामध्ये प्राचारण झाली आहे. एकीकडे पाहतोय ऑन मार्कवरती परेश कडके, ज्याचा बोलबाला नेहमी या मैदानावरती राहिला आहे. अगदी आघाडीच्या सुरुवातीच्या काळापासून कमी कालावधीमध्ये तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातील ताईद बनलेला खेळाडू, सर्वांचा लाडका लोकप्रिय खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे ना, तो परेश कडके ऑन मार्कवरती आहे. तर त्याला साथ देतोय गजानन पोटरे उर्फ गॅडी. तर गोलंदाज आपण पाहतोय सागर दरेकर, हे देखील नाव चर्चेचं राहिलंय. या देखील खेळाडूनं क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. तो सागर दरेकर आपण पाहतोय गोलच्या मार्कवरती. अगदी पहिला चेंडू पहा, आउटसाइड आउट स्टंप, थोडंसं दूरवरती ठेवलं, जिथे राकेश पटेल एसटी रक्षकाची भूमिका बजावत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जरूर या ठिकाणी पहिल्या चेंडूची चांगली सुरुवात केली आहे सागर दरेकर या गोलंदाजानं. खूप चांगले या ठिकाणी गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण या ठिकाणी करावं लागेल. कारण सागर दरेकरनं अगदी चर्चा करत होतं त्यावेळेस देखील सांगितलं होतं आम्ही परेश कडकेचा अभ्यास केलाय. तो कशा पद्धतीने केला असेल हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. तर पुन्हा एकदा सागर दरेकर, पुन्हा एकदा पहा तोच टप्पा, तीच दिशा, तीच लाईन. अगदी बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. जरूर काळमंत्रानं दिली गेली जाते. विचारांची विचारसारणा करणं देखील गरजेचं आहे. अगदी तशा स्वरूपाची विचारसारणा केली गेली जाते दोन फलंदाजांमध्ये. कारण पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक, निर्बंध षटक, आणि अशा या षटकामध्ये परेश कडकेला शांत ठेवणं म्हणजे या ठिकाणी कुठेतरी चांगली कामगिरी म्हणावी लागेल सागर दरेकर या गोलंदाजाची. दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी धडपड करत असतील. आणि जीवनामध्ये कसं आहे, धडपड केल्याशिवाय काही साध्य होत नाही आहे. धडपड करा, निश्चितपणे यश तुम्हाला मिळणार. परंतु पहा वेग, तेज तर्रार गोलंदाजी, नियंत्रित मारा, अगदी नियंत्रित मारा पाहायला मिळतोय. अगदी बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव फेकलाय कुणाला? परेश कडकेला, जो या मैदानावरचा सर्वाधिक विस्फोटक घातक फलंदाज. आणि त्या घातक फलंदाजाला आता मात्र शांत ठेवलाय सागर दरेकर या गोलंदाजानं. पुन्हा एकदा ओहो, चेंज ऑफ द पेस, परिवर्तन. सागर या ठिकाणी फसलेत तर परेश कडके ठरलेत या ठिकाणी सफल. पहिला षटकार परेश कडकेच्या माध्यमातून. हे हसीनो लो में आ गया दाखवून देतोय. त्या सूत्राचा या ठिकाणी वापर देखील करतोय. अटॅक इज बाय डिफेन्स. अगदी त्याच्या स्वरूपाचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाजापासून संरक्षण करायचं, तर त्याच्यावरती प्रतिहल्ला चढवायचा. आणि या ठिकाणी प्रतिहल्ला चढवलाय. बॅक टू बॅक मोठा तगडा गगनभेदी गगनचुंबी षटकार पाहायला मिळतोय.
बंदुकीतून गोळ्या निघाव्यात ना तशा गोळ्या निघू लागल्यात. अगदी आकाशाला भेदणारे या ठिकाणी फटके पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 षटकार खेचून आणलेत आणि दाखवून देतोय होय मी या मैदानावरचा लोकप्रिय आहे, होय मी दाखवून देतो या मैदानावरती षटकारांचा बादशाह मी आहे. अगदी त्याच्या स्वरूपाची फलंदाजी परेश कडकेच्या माध्यमातून अलॉंग द कारपीट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक अंकित धेंब्रे तयार आहे. चेंडूची उचल करेल फेकी करेल तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळते. एका षटकांचा या ठिकाणी खेळ संपतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 10 पाहू शकाल. त्या मात्र बिनगडी बाद 13 धावा. पहिल्या 3 चेंडूवरती सागर दरेकर हमे पडले होते. तर उर्वरित 3 चेंडूवरती चांगला समाचार घेतला परेश कडकेनं. अगदी 2 षटकार देखील पाहायला मिळाले. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये स्वतः स्ट्राईकवरती आलेत. एका षटकाच्या समाप्तीत 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर निश्चितपणे दुसरं षटक आपण पाहू शकाल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज वैभव सूर्यवंशी. बघा नवोदित खेळाडू आहे. निश्चितपणे या जर हंगामामध्ये विचार केला तर वैभवनं देखील प्रभावित केला आहे तो वैभव आणि या वैभवावरती विश्वास दर्शवला आहे. अगदी पाहायचं कशा स्वरूपाची या ठिकाणी गोलंदाजी साकारेल. इलायची इकडून मारा करणारा वैभव सूर्यवंशी. तर स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आपण पाहतो रायझिंग स्टार ऑफ द रायगड हा किताबानं या ठिकाणी ज्याला सन्मानित केलंय ना तो खेळाडू आपण पाहतोय परेश कडके. पाहायचं कशा स्वरूपानं आता मात्र येणार या चेंडूचं स्वागत आणि समाचार करेल. वैभव सूर्यवंशी गोलसाठी तयार होत आहेत. परेश कडकेचा वार. आता परेश कडके फसलेत की काय. जिथे मोठी शिकार गळाला लागली आहे. पहिला झटका लागलाय महाकाल टीमला 13 या धावसंख्येवरती. मोबाईल देण्यात येणार आहे आणि लकी ड्रॉ स्वरूपामध्ये आज देखील आपण प्रेक्षक वर्गासाठी मोबाईल ठेवलेला आहे. लकी ड्रॉचे कुपन्स आपण थोड्याच वेळामध्ये काढणार आहोत. मी अक्षयजी सरोदे यांना विनंती करेन जिथे कुठेही असाल ना कृपया संपर्क साधा, कारण कालच्या दिवशीचा ड्रॉप बॉक्स आपल्याला पुन्हा एकदा रेडी करायचा आहे आणि प्रेक्षक वर्गासाठी आज देखील आपण कुपनने लकी भाग्यवान विजेत्याला आपण एक मोबाईल फोन देणार आहोत. कालचे भाग्यवान विजेते मला वाटतं दत्ताजी ठरले होते ज्यांना मोबाईल मिळाला. गतवर्षी त्यांच्या चिरंजीवांना मिळाली होती सायकल आणि यावर्षी त्यांना मोबाईल मिळाला आहे. परंतु आज एक नवीन भाग्यवान विजेता राहील ज्यांना एक चांगला ब्रँडेड मोबाईल देण्यात येईल. दुपारची वेळ झाली आहे. थोड्याच वेळामध्ये भोजनाची व्यवस्थाही करण्यात येईल प्रेक्षक वर्गाच्या देखील आणि खेळाडूंच्याही काही क्षणामध्ये आपण करणार आहोत. एक 10 मिनिटांनंतर आपण जेवणाचे काउंटर्स ओपन करतो आहोत. तर यस पुन्हा एकदा थोडंसं मैदानाकडे जातोय आपण. 13 या धावसंख्येवरती पहिला झटका महाकाल टीमला भेटलाय. तदनंतर आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय प्रयश पोपेटा. ओहो प्रयश पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात 3ऱ्या क्रमांकावरती. तर वैभवसाठी या ठिकाणी आपण पाहतोय सुवर्ण संधी आली आहे. बॅक टू बॅक 3 विकेट जर मिळवल्या तर आपण पाहतो शिवशंभो मित्र मंडळाच्या वतीनं रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक देखील जमा झालं आहे. तर निश्चितपणे वैभव सूर्यवंशी जरूर आपण पाहतोय स्वतःला सिद्ध करतोय. चेंज ऑफ द पेस परिवर्तन. परंतु पहा कुठेतरी लाईन फरकटताना पाहायला मिळाले. जिथे अवांतर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या पाहू शकाल 1 गडी बाद 14 धावा. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. निश्चितपणे या ठिकाणी खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. KPL अर्थात कळंबोली प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये भरपूर अशी बक्षिसं आपण पाहतोय. तत्त प्रेक्षकांना देखील या ठिकाणी आपण पाहतोय बक्षिसं देण्यात येतात. एवढं सुंदर आयोजन अर्थात कळंबोली प्रीमियर लीग
2025च्या माध्यमातून आपण पाहतोय, जिथे पुन्हा एकदा डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. काय सुरेख आणि अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते आहे गोलंदाज वैभव सूर्यवंशीच्या माध्यमातून. कारण परेश कडके सारखा फलंदाज या ठिकाणी आऊट झाला. तत्तर प्रयश आले आणि प्रयश आपण पाहतोय जो अद्याप देखील एखादा मोठा फटका होऊ शकत नाहीये. तर यस, चर्चा करत होतो आपण परेश कडकेची आणि अगदी आपण पाहतोय परेश कडकेच्या विकेटसाठी हे 2000 रुपये होते. अंपायरचं कॉल वाईट. बघा वैभव सूर्यवंशीनं ज्या पद्धतीने विकेट घेतली ना परेश कडकेची, त्याच्यासाठी शिवशंभो स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीनं या ठिकाणी रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक होता. तर फटका जातोय सीमारेषे बाहेर, 4 धावन करता. तर यस, तर 19 धावा झाल्या. दुसरे षटक चालू असताना आपण पाहतो जिथे कुठेतरी थोडीशी लाईन भरकटताना पाहायला मिळालेत. परंतु उर्वरित जर पाहिलं ना तर वैभवची चांगली गोलंदाजी राहिली आहे. परंतु येणाऱ्या चेंडूचं स्वागत आणि समाचार कशा पद्धतीने केलं जाईल हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. कारण प्रयश पाटीलचा विचार केला तर त्याच्याकडे देखील मोठी फटकेबाजी आहे. परंतु आता मात्र या सामन्यामध्ये प्रयश पाटील कशा पद्धतीने आपल्या संघाला सावरतात हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन जरूर केलं आहे. डावखुऱ्या प्रतीचे फलंदाज आहेत जरूर, आणि पाहायचं कशा स्वरूपानं या ठिकाणी फटकेबाजी करतायत. वैभव पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकला आहे जिथे आउटसाईड आउट स्टंप. बघा वारंवार सातत्यानं दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न केला गेला जातोय. ही तर खासियत राहिली वैभव सूर्यवंशी यांची. अचूक आणि नियंत्रित मारा ही त्याची ओळख. अगदी स्वरूपात तशा अगदी त्या स्वरूपाची गोलंदाजी देखील आपण पाहतोय. पुन्हा एकदा वाईडी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु पहा अगदी थोडासा बाहेर निघालाय जिथे पंचांनी कोणत्याही क्षणाची वाट पाहिली नाही. वाईड चेंडू घोषित केलाय. तिसऱ्या पंचांची देखील मागणी केली वाईडसाठी आपण पाहू शकाल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अरविंद ढेकळे यांना आपण पाहतोय. जबरदस्त आयोजन आपण पाहतोय क्रिकेट. कारण चेंडू फळीचं युद्ध कुरुक्षेत्र, आणि या कुरुक्षेत्रामध्ये कोण विजेता होणार, कोण उपविजेता होणार, कोण ही ट्रॉफी उचलणार, याच्या सर्व प्रश्न तमाम रसिकांना पडली आहेत. येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं निश्चितपणे येणाऱ्या कालावधी मिळणार यात मात्र शंकाच नाही आहे. कारण आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल 4 स्पोर्ट्स बायसिकल, तदनंतर 1 लाखाहून जास्त किमतीची 2 व्हीलर बाईक आपण देतोय. तदनंतर प्रेक्षक राज्यांना आपण पाहतोय अगदी 3 दिवस मोफत जेवणाची सोय. तदनंतर प्रत्येक पॅव्हिलियनमध्ये या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय. प्रत्येक खेळाडूंना प्रेक्षकांना बसण्यासाठी अगदी आपण पाहतोय खेळाडू कक्ष देखील आपल्याला पाहायला मिळते जिथे उन्हाच्या तडाख्यापासून त्यांचं संरक्षण व्हावं. तर वाईट नाही आहे. तर येस, रिव्ह इज सक्सेसफुल. म्हणजे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तर रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. येस, क्लिअरिटी आणि क्वांटिटी PTC लावचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी काल ही स्पर्धा देखील आपण पाहिली. तब्बल 8-10 हजार लोकांहून जास्त लोकांनी क्रिकेटची स्पर्धा पाहिली. आज देखील आम्ही व्ह्यूवर्स पाहिले अगदी 11-12 वाजेपर्यंत या ठिकाणी आम्हाला यूट्यूबवरती 2-3 हजार या ठिकाणी व्ह्यूवर्स पाहायला मिळत होते. म्हणजे एवढी नामांकित क्रिकेटची स्पर्धा आज सर्वांच्या पसंतीस उतरली आहे. आणि याचं श्रेय मी म्हणेल PTC लाईव्हला देखील देणं तेवढंच गरजेचं आहे. कारण आज आपण पाहतो प्रत्येक खेळाडू घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम KD बंधूंच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तर व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन दोन्ही बंधूंचं. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 1 गडी बाद 19 धावा. सागर दरेकर. बघा चर्चा सातत्याने या खेळाडूचे होते. हो हो हो, काय क्लिक केलाय, जबरदस्त. आसमानी टोला उचलकर बोला दे धक्का. गजानन भाऊचा
डीजी पोपेडा कन्स्ट्रक्शन्स. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहा. हॅलो किड्स टीमचा कॅप्टन आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ डीजी पोपेडा कन्स्ट्रक्शन्स. पहा वेळेची बंधनं आहेत. फिल्डिंग करणारा संघ 12 पेक्षाही अधिक मिनिटं 13 मिनिटं तुम्ही खर्च केला आहात. तिसरं षटक प्रगतीपथावरती 20 मिनिटाच्या आतमध्ये विधीन हे षटक संपायला हवं. येस कारण वेळेकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. कारण असं म्हटलं जातं ना घड्याळाचे हे काटे नुसते फिरतात पण वेळ मात्र कोणाची या ठिकाणी थांबत नाही आहे. जवळपास धावसंख्या आपण पाहतोय 25 ही धावसंख्या झाली आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना जिथे गजानन बोडरेनं या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती जरूर घणाघाती प्रहार केलाय पण तो गजानन बोडरे जर का एकदा सेट झाला तर त्याला रोखणं खूप कठीण आहे. आणि पाहायचं गजानन बोडरेला कशा पद्धतीने रोखलं गेलं जात आहे. सागर दरेकर पुन्हा एकदा परंतु पहा सागर दरेकरनं कमबॅक केलाय जिथे चांगला चेंडू फेकलाय. अगदी आपण पाहतो हा चेंडू नोमॅन्स लँडमध्ये आदळतोय. एका धावेत समाधान मानावं लागतंय. संघाची एकूण रणसंख्या जर पाहिली ना अगदी आपण पाहतो 26 धावा धावफलकावरती. सागर दरेकर ज्यांनी पहिलं षटक फेकलं होतं त्या षटकामध्ये 13 धावा दिल्या होत्या. तर वैभव आले. वैभवनं त्या षटकामध्ये धावा दिल्या त्या मात्र 6 आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सागर दरेकर आलेत. स्वतः संघनायक आहेत. संघनायकाची भूमिका कशा पद्धतीने पार पाडतात हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. कारण सागर दरेकरचा विचार केला तर बीड विदर्भ जालना या विभागामध्ये देखील त्यांचा बोलबाला चालतो. अगदी मुंबई उपनगरामध्ये देखील त्यांनी चांगला खेळ केला आहे. सातत्यानं क्रिकेट खेळणं हे त्यांची ओळख आहे ना. अगदी आपण पाहतो इंटर कॉलनी विभागातून देखील याच मैदानावरती अनेक वेळा त्यांनी स्वतःला सिद्ध देखील केलं आहे. अगदी आपण पाहतो KPL पर्व 5 मध्ये देखील अगदी त्याच्या स्वरूपाची या ठिकाणी गोलंदाजी देखील पाहायला मिळते आहे. पहिल्या सामन्यामध्ये जरूर अपयश आलं होतं पण तो दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायचं आहे कशा पद्धतीने या ठिकाणी खेळ करतायत. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली ना अगदी 27 धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. परंतु पहा ऑफसाइड धाव स्टंप बाहेर थोडासा चेंडू चिते अवांतर स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये थोडीशी भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 28 या धावसंख्येवरती. बघा गजानन बोडरे आपण पाहतोय चालू हंगामामध्ये थोडेसे फ्लॉप ठरले पण KPL सारखा हा प्लॅटफॉर्म त्यांना मिळाला आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी. आणि ते पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करतील का. कारण डॉट प्रकारचा चेंडू आपण पाहतोय. षटक क्रमांक 30 चालू असताना आपण पाहतोय गजानन बोडरेला संधी मिळाली आहे. अगदी आपण पाहतोय सलामीसाठी त्याची निवड देखील झाली आहे. तर असं म्हटलं जातं ना रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वाद बदलते. नशीब बदलो न बदलो वेळ मात्र नक्कीच बदलते. आणि गजानन बोडरेची वेळ ही मात्र बदलाय सुरुवात झाली आहे. गजानन बोडरे ऑन फायर या मैदानावरती. आता मात्र मैदानावरती रुद्ररूप धारण करतोय. अगदी षटकारांची 34 धावसंख्येवरती संघाला घेऊन जातोय. पण तो चेंडू पा काय जबरदस्त फेकलाय जिथे स्वतःच्या थॉलोप्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न देखील केला पण तो सुरक्षितरित्या धाव कंप्लीट केली आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ होतोय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 1 गडी बाद 35 धावा.
जे काही नियम आहेत त्या नियमांमध्ये देखील तुम्हाला ते सामने या ठिकाणी संपवायचे आहेत. अगदी 4 षटकांमध्ये आपण 20 मिनिटांचा अवधी दिला आहे आणि अगदी सांगायचं गेलं ना, एक षटक संपवण्यासाठी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला फक्त 3 मिनिटांमध्ये हे षटक संपवायचं आहे. त्यामुळं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने देखील याच्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. जिथे आपण पाहतोय गोलंदाज जो वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय राकेश पटेल. तर ऑन स्ट्राईकला गजानन पोटरे जो मैदानावरती बरसू लागलाय, ज्याच्यामधून षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते जरूर, ज्यानं 5 चेंडू फेस केलेत आणि 14 या धावसंख्येवरती व्यक्तिगत खेळतोय तो गजानन पोटरे आपण पाहतोय. गजानन पोटरेचा फटका चांगला आहे. जिथे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडूची उचल करेल, फेकी करेल, तोपर्यंत 1 धाव आणि एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 1 गडी बाद 36 धावसंख्या. फ्रेश पाटील आपण पाहतोय 6 चेंडू या ठिकाणी फेस केलेत, 5 या धावसंख्येवरती व्यक्तिगत खेळतायत. तर राकेश पटेल एलआयची कडून मारा करतोय. क्रिकेट आपण पाहतोय, क्रिकेटचा महासंग्राम. खरं तुम्हा आम्हा सर्वांना ज्या खेळानं वेळ लावलं ना त्याचं नाव क्रिकेट आहे. हा क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी आपण पाहतोय. जबरदस्त माहोल या ठिकाणी पाहायला मिळतोय, प्रचंड गर्दी. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील आपल्याला रेलिंगच्या बाजूनं तुफान गर्दी पाहायला मिळते आणि क्रिकेट वेडे निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु फटका पा किती सुरेख आणि अफलातून आहे, लांब आणि लांब लचक, गगनभेदी, गगनचुंबी, उत्तुंग षटकार. त्याच्या माहितीसाठी 19 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ तुम्ही या इनिंगसाठी खर्च केलेला आहात. रामदास, आम्ही आपलं लक्ष वेधतोय की 19 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ झालाय. तुम्हाला पुढचे 4 चेंडू हे अवघ्या काही सेकंदामध्ये टाकायचे आहेत. येस, कारण वेळेकडं या ठिकाणी लक्ष देणं देखील गरजेचं. अगदी आम्ही पहिला चेंडू फेकण्यापासून वारंवार सूचना देखील देत होतो. अगदी तशा स्वरूपाचं या ठिकाणी आपण पाहतोय. कुठेतरी आता मात्र वेळेअभावी या संघाला तडा जाऊ येणार नाही याची देखील दक्षता घेणं गरजेचं आहे. संघनायक रामदास महानवरे यांनी तो मैदानामध्ये आपण पाहतोय काय प्रेश पाटील आता मात्र मोठे फटकेबाजी करू लागलेत 42व्या धावफलकावरती. परंतु पहा चेंडू थोडासा वळण घेतोय आणि पंचांनी देखील पहा अगदी कवायत केली आहे. रिव्ह्यू देखील घेतला, 3ऱ्या पंचांची मागणी देखील आपण पाहतोय. अरविंद ढेकळे यांची आज चांगली धावपळ होताना देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जरूर पाहायला मिळतात. अगदी 4थं षटक चालू आहे जिथे आपण पाहतोय राकेश पटेल कुठेतरी धडपडाखाली बावरताना पाहायला मिळत आहे. आणि क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत अरविंद ढेकळे यांची वर्णी लागली आहे. अगदी चेंडूला चाचपतात, पाहणी करतायत. फेर चेंडू आहे. येस, चांगला चेंडू पाहायला मिळाला. 4थं षटक चालू आहे जिथे 42व्या धावफलकावरती आपण पाहतोय. तर राकेश पटेलचं कौतुक करावं लागेल. अगदी आता मात्र स्वतः कमबॅक करतोय. परंतु पहा हेलिकॉप्टर उडवलाय जिथे क्षेत्ररक्षक कांच्या मध्ये चेंडू आदळतोय अगदी लो मॅन्स लँड मध्ये. अगदी रनआउटची संधी देखील होती, ती संधी देखील गमावली आहे. 2 धावा कंप्लीट केलेत आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली ना 1 गडी बाद 44 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. अगदी 4थं षटक चालू आहे. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 1, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, 3ऱ्या चेंडूवरती 0 आणि 4थ्या चेंडूवरती 2 धावा अशा स्वरूपाचं प्रात्यक्षिकरण राहिलं आहे 4थ्या षटकामध्ये. परंतु फलंदाज प्रेश पाटीलचं देखील कौतुक करावं लागेल. फलंदाज गजानन मोडरचं देखील कौतुक करावं लागेल. कारण परेश कडके आऊट झाला असला तरी देखील अगदी कोणत्याही प्रकार दडपण न घेता अगदी स्वाभाविक खेळ दाखवताना पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज.
आणखीन एक वार, मोठा प्रहार. ना देखते सूरत ना देखते मुहूर्त, आपली टीम के दिखती है जरूरत. और काय फटका सजवलाय प्रणय पाटील, ऑन फायर या मैदानावरती. संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय. 50 धावा या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हो, आता मात्र चांगलं या ठिकाणी क्षेत्राक्षर रामदास उर्फ रामा यांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर निश्चितपणे या ठिकाणी षटक क्रमांक 4 होतोय समाप्त. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 50 धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. पहा, वेळ संपली. अंपायर टाइम लिमिट संपलेला आहे. एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. तर आणखीन एकदा पुन्हा एकदा पेनल्टीला सामोरं जावं लागतंय. आणि ही तर मजा आहे मी म्हणेल कळंबोली प्रीमियर लीगची, जिथे तुम्हाला शिस्त पाहायला मिळते. खेळाडूंचीच अगदी शिस्तप्रिय खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. अंपायर येऊ बघा, अंपायरनं या ठिकाणी येऊ घेतलाय. वाईटसाठी आपण पाहतोय संदीपची धुबे आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. भव्य दिव्य असं आयोजन, कारण प्रत्येकानं या क्रिकेट स्पर्धेमध्ये अगदी प्रेमात आणि मोहात पडावं इतकी सुरेख आणि चांगली क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य असं आयोजन. आणि हे तर क्रिकेट आहे. अगदी समालोचन कक्षेच्या माध्यमातून मी एवढंच म्हणेल, क्रिकेट म्हणजे प्रेम, क्रिकेट म्हणजे ध्यास, क्रिकेट म्हणजे श्वास आणि सगळ्यात महत्त्वाचं क्रिकेट म्हणजे मित्रांचा सहवास. मित्रांचा सहवास, क्रिकेट म्हणजे मित्रांचा सहवास. अगदी क्रिकेटमध्ये आपल्याला हा मित्रांचा सहवास पाहायला मिळतो. सर्वांना एकत्रित आणणं, एकोप्याचा, एकीचा वाईट. इट्स अ कॉल वाईट. यस, बघा पंचांनी हा वाईट घोषित केला. अगदी तिसरे पंच अरविंद ढेकळे आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजसाठी तयार. हेलिकॉप्टर स्कोप करण्याचा प्रयत्न. काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. अंकित त्या ठिकाणी तैनात आहे. रनआउटची संधी. सांघिक स्वरूपात फलंदाज होतोय आउट. चला, हॅलो किड्स आणि डीजे पोपड्या कंट्रॅक्शन दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती, आपण या. तर येस, गजानन बोर्डरेचा फटका फसला तो संपला. गजानन बोर्डरे बॅक टू डग आउट. थँक्यू. या चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. हॅलो किड्स आणि डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन्स. हॅलो किड्स आणि डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन्स. पहा, चालू असलेले जे मॅचेस आहेत ना, या हरलेल्या संघांचे आहेत. जे ग्रुपमध्ये एक एक परास्त झालेले मॅचेस आहेत, एक एक सामने.
अर्थात एक एक सामने जिंकलेल्या संघाच्या विरोधामध्ये या संघातील जो विजेता आहे तो एक एक सामने जो जिंकलेत तिन्ही ग्रुपमध्ये त्या संघांच्या अगेन्स्ट खेळेल आणि 2-2 सामने जे संघाने जिंकलेत ना ग्रुपला टॉप केलेत ते काय सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालेल्या आहेत. आणखीन एक महत्त्वपूर्ण सूचना, चला जेवणाचा काउंटर्स देखील ओपन झालाय प्रेक्षक वर्गाला आणि ज्यांच्या मॅचेस झालेल्या आहेत जे या सामन्यांमध्ये खेळत नाही आहेत किंबहुना त्यांचा पुढचा सामना नाही आहे त्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला तरी देखील चालेल. जेवणाचे काउंटर्स ओपन झालाय, सर्वांचं लक्ष वेधेल मी. जेवणाचा काउंटर्स ओपन झालाय, आपण कृपया जेवणाचा आस्वाद घ्यावा. प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी या स्पर्धेच्या माध्यमातून जेवण असेल, त्याच वेळेला मोबाईल फोन असेल, त्याच वेळेला सायकल असेल, अनेक भरघोस पारितोषिकं आणि त्याच वेळेला आपण जेवण देखील पाहत आहोत. तर थँक्यू सो मच. तर पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय जिथे आपण पाहतोय चांगली गोलंदाजी अलॉंग द कारफी स्ट्रेट ड्राईव्ह तटवलाय चेंडू. आपण पाहतोय सागर दरेकर या चेंडूवरती आलेत, चेंडूची उचल करून फेकी देखील केली, तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 53 धावा धावफलकावरती. अविनाश भारतराज आपण पाहतोय खेळपट्टीवरती. तर गोलंदाज आपण पाहतोय रोहित. काय जबरदस्त आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी पहिल्या चेंडूवरती वाईड चेंडू फेकला, तदनंतर बॅक टू बॅक 2 विकेट मिळवल्या, तदनंतर एक धाव देखील आपल्याला पाहायला मिळाली. जे पहिल्या 3 चेंडूवरती फक्त 2 धावा दिल्यात. अगदी शेवटचं षटक लॉक षटक असं या षटकाची सांगता निर्माण करण्यासाठी रोहित आले आणि काय रोहितनं प्रभावित गोलंदाजी साकारली आहे. येस, पंचांकडे या ठिकाणी दात मागितली आहे. बघा अपीलमध्ये अतिउत्साह जाता आणि आत्मविश्वासाची कमी पाहायला मिळते आहे. पंच इशारा करतील लेग बायच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळते. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 54 धावा. बघा 54 धावा धावफलकावरती पाहतोय. रामदास महानवर उपर रामा यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा DDSR ग्रुप हा संघ पाहतोय. तर प्रतिस्पर्धी संघ देखील आपण पाहतोय महाकाल. ओहो, काय चेंडू फेकलाय. अगदी परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. अगदी सुगंध देऊन देणारा जाऊन देणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या पाहतोय 54 धावा. अगदी या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. तर फलंदाज रोहित घुटुकडे DK ऑन मार्क वरती आपण पाहतोय. बघा रोहितला या चेंडूवरती मोठा फटका शोधावाच लागेल, कारण रोहितकडे ताकद आहे, कुवत आहे, क्षमता आहे, धमक देखील आहे. आणि ती धमक मात्र या चेंडूवरती दाखवली गेली जाईल का. ती वेगळी व्यूहरचना देखील पाहतो क्षेत्ररक्षणाची. परंतु पुन्हा एकदा पॅडवरती चेंडू आदळलाय. रनआउटची संधी. पंचांचं बोर्ड झालंय आकाशाकडं. आणखीन एक सांघिक स्वरूपात फलंदाज होतोय आउट. पहिलं पूर्वार्ध होतोय समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये अर्थातच पहिल्या 5 षटकांमध्ये धावा उभारल्या टीम महाकाल या संघानं 54 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती मात्र 55. थँक्यू. या पण स्वप्नीलजी जाधव साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस करण्यात येईल. स्वप्नीलजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते हॅलो किड्स आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ DG पोपेटा कन्स्ट्रक्शन्स. स्वप्नीलजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. एका बाजूला सुहास करे गतवर्षीचा बायकरमॅन आणि त्याच्या अगेन्स्ट प्रतीक ठाकूर जो मात्र पाहायला मिळत आहे. रॉयल इज अ कॉल. रॉयल आला, टॉस इथे जिंकला. अर्थात DG पोपेटा कन्स्ट्रक्शन्स या टीमने. सुहास, एक मॅच दोन्ही संघ हरलेत. अगदी त्याच वेळेला तुम्ही या सामन्याचा टॉस जिंकला आहात. किती महत्वाचा होता या मॅचचा टॉस? टॉस आम्हाला भरपूर इम्पॉर्टंट होतं या मॅचसाठी. टॉस जिंकल्यात, काय निर्णय घ्याल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. सुहास, अगदी त्याच वेळेला आज काही चेंजेस केले आहेस का तुझ्या संघामध्ये? आमच्या टीममध्ये 2 चेंजेस आहेत. आज कसं पाहतो एकंदरीत या सामन्यांकडे आणि किती अपेक्षा असतील संघांकडून देखील? आज आमच्या टीमकडून भरपूर अपेक्षा आहे. इथं जर आम्ही लॉस झालो तर आम्हाला इथंच प्रवास थांबावा लागणार आहे. आमच्यासाठी ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. डू ऑर डायचा सामना आहे. कालच्या दिवशीबद्दल काय म्हणशील? संघ मालकांनी तुझ्यावरती दाखवलेला विश्वास याही वर्षी देखील, गतवर्षीचे चॅम्पियन आहात तुम्ही. अर्थात एकंदरीत दिनेशजी पोपेटा साहेब यांच्याबद्दल काय म्हणशील? दिनेशजी पोपेटांच्याबद्दल ते माझ्यावर भरपूर विश्वास ठेवतात
आणि गत वर्षी आम्ही चॅम्पियन झाल्यानंतर त्यांनी मला यावर्षी पुन्हा एकदा कॅप्टन केलं आहे. त्यांनी फक्त ऑनर्सच काम केलं आहे, सर्व संघ मलाच सांभाळायला दिलं आहे. क्या बात आहे. एक चांगला सामना आम्हाला पाहायला मिळेल. या अपेक्षा प्रतीकशी जुडी आहेत. प्रतीक, कालचा दिवस तुमच्यासाठी तितकासा लाभदायक राहिला नाही. पहिला सामना तुम्ही हरलेला आहात. दुसऱ्या सामन्याकडे आपण वळतोय. आज किती अपेक्षा आहेत संघाकडून आणि आज काय बदल करतोयस का तू? एक प्लेअर चेंजेस आहे आणि मला माझ्या टीमकडून प्लेअरकडून खूप अपेक्षा येतं आजच्या दिवशी. तुझ्यासाठी सेम प्रश्न राहील, कारण संघ मालक हा प्रत्येक वेळेला फार इम्पॉर्टंट असतात. प्रतीक, तुझ्या संघ मालकांनी दाखवलेला तुझ्यावरती विश्वास, दीपकजी चौहान साहेब यांनी दाखवलेला विश्वास, त्यांच्याबद्दल तू एकंदरीत काय म्हणशील की ज्या पद्धतीचं प्रदर्शन KPL मध्ये पाहायला मिळतं किंवा ओव्हरऑल स्पर्धांमध्ये? दीपक सरांचा कौतुक करेल तेवढा कमीच आहे आणि ते माझ्यासाठी नेहमी पाठीचा कणा असतो, त्यासाठी माझ्यासाठी नेहमीसाठी उभे असतात. आणि ऑल इंडियामध्ये त्यांची टीम पण आदित्य प्रिया लॉजिस्टिक नावाने संघ खेळत असतो, त्याच्यात मी देखील असतो. त्यांना पण खूप अपेक्षा आहे टीमकडून आणि प्लेअरकडून, पण आम्ही जिंकायचा प्रयत्न नक्की करू. डुआर मॅच आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 65-70. क्या बात है. एक चांगली मॅच पाहायला मिळावी ही अपेक्षा. तर न्यू स्पॉन ब्रिज टॉसबॉक्स सेंटर इज डीजी पोपेडा कन्स्ट्रक्शन टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आणखीन एक महत्वाचा मॅचेस आपल्याला पाहायला मिळेल. डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये आपण हे सामने पाहतोय. हा एक महत्वाचा सामना आहे, जो देखील डू ऑर डाय मध्ये आहे. जो हरणार त्याचा प्रवास इथेच संपणार आणि जो जिंकणार त्याला एक संधी पुन्हा एकदा प्राप्त होईल. धन्यवाद. थँक्यू. सामन्याकडे वळूयात. आणखीन एक महत्वपूर्ण सामना जिथे डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये आपण या संघांना पाहत आहोत, कारण हे दोन्ही संघ एक एक मॅच हारलेत. इथे हारणार त्याचा संघाचा प्रवास इथे संपणार आहे. सामन्याला सुरुवात आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज दाखल होत असताना पहिलं षटक अविनाश जाधव, आघाडीची जोडी सागर दरेकर आणि त्याच्या साथीला वैभव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. उत्तरार्धाला सुरुवात होतीये. टार्गेट आहे या सामन्यामध्ये, लक्ष ठेवण्यात आलंय ते अर्थात 54 धावसंख्या बनल्यात. 55चं टार्गेट या मॅच मध्ये आहे. पहिल्या बॉलला पाठवलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळतील 4. हा आलाय सणसणीत चौकार. साइडला आणखीन एक देखणा शोक येत असताना पहिल्या बॉलवरती जणू काय आक्रमणच करायला सुरुवात केली आहे. सागर दरेकर म्हणाला होता की माझा खेळ कालच्या दिवशी तितका चांगला राहिला नाही. आज त्याने आक्रमण केले. बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, त्याच्या बॉडीचं संतुलन बनलेलं नाहीये. धावा मिळतील त्या दुसऱ्या बॉलवरती 4. नशिबाची साथ, मच नीडेड, चौकार. थँक्यू. 2 चेंडूवरती 2 चौकार आले. 55चा पाठलाग इथे चालू असताना आपण पाहत आहोत. मी लक्ष वेधेन आजच्या दिवशी जो काय लकी ड्रॉ कुपन आपण काढणार आहोत, भाग्यवान विजेत्यांचं नाव जे ड्रॉप बॉक्स मध्ये ड्रॉप करायचं आहे ना, ते श्री रामदास शिवाय प्रतिष्ठान या डगआउट्स मध्ये आपल्याला एक ऑरेंज कलरचा बॉक्स असेल. तो डगआउटच्या आतल्या बाजूला अर्थात सीमारेषेच्या नजीक असेल. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ स्ट्रोक, मॅग्निफिसंट बॅटिंग, आउट ऑफ द पार्क. सागर दरेकरच्या बॅटमधून
मिडल ऑफ द बॅट, डाऊन द ग्राउंड, स्विच हिट, आतिषबाजी. सागर दरेकर शो मस्ट गो ऑन. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 2 चौकारानंतर षटकारानंतर पुन्हा एकदा चौकार. धावांची लयलूट, यथेच्छ समाचार. चौकार. तीन चौकार, 1 षटकार. गोलंदाजाची अक्षरशः धुलाई केली आहे. अविनाश जाधव वरती हल्ले चढवलेत. जिथे आपण 18 धावा धावफलकावरती पाहतो. हा वेगाने बॉल टाकला. आणखीन एक चेंडू चांगल्या धाटणीचा पाहायला मिळालाय. एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्यात येते. अठरा धावा धावफलकावरती आहेत. 18 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल खोलात. यावेळेला ऑन साइडला केला. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल घेतली आणि या शेवटच्या बॉलवरती येणारी एक सिंगल एकेरीच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 24 बॉलचा खेळ शेष आहे. 24 मध्ये 36 ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली आहे. चला प्रेक्षक वर्गाचं लक्ष वेधेन की श्री रामदास शिवाळे प्रतिष्ठान या डगआउटच्या समोर एक ऑरेंज कलरचा बॉक्स आहे. त्या बॉक्समध्येच तुम्हाला तिथे आपले जे कुपन्स आहेत, आपल्याला दिलेल्या ज्या चिठ्ठी आहे त्याच्यावरती आपलं स्वतःचं नाव टाका, संपूर्ण नाव टाका आणि तो जो कागद असेल, जी चिठ्ठी असेल ती त्या बॉक्समध्ये आपण ड्रॉप करा. ड्रॉप बॉक्समध्ये आपलं स्वतःचं नाव, तुम्ही मोबाईल नंबर टाकला तरी देखील चालेल. ते नंबर आणि त्याच वेळेला नाव त्या ड्रॉप बॉक्समध्ये आपण ड्रॉप करा. जेवणाचे काउंटर्स खुला झालाय. जेवणाचाही आपण सर्वांनी आस्वाद घ्या. सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण एक मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा पाहतोय, अर्थात कळंबोली प्रीमियर लीग. 24 बॉल आणि या सामन्यामध्ये 36 ची आवश्यकता आहे. त्या बॉक्समध्ये पर्ची आहेत. त्या बॉक्समध्ये पर्ची आहेत. एक एक पर्ची घ्या आणि त्याच्यावरती नाव लिहा आणि तिथेच आपण त्या पर्ची टाकायच्या आहेत. पर्ची पोचतील थोड्याच वेळात. हा बॉल स्विच हिट केलाय. फटका बसला. चेंडू हवेमध्ये. 1 2 3 4 5 टेकन. फलंदाज बाद. हो, एक मोठा जोर का झटका इथे लगत असताना आपण पाहत आहोत. फलंदाज बाद झालाय. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 ऑन दी बोर्ड. महत्वाचा फलंदाज इथे बाद होत असताना षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. विशाल भिसेला आपण पाहत आहोत आणि मुंबई पोलीस दलामध्ये असणाऱ्या या खेळाडूने आल्या जणू काही इथे विकेट प्राप्त केली आहे. स्टॉप वॉच इथे कार्यरत आहे. फिल्डिंग करणारी टीम आपल्या देखील माहितीसाठी प्रत्येक क्षणाक्षणाला स्टॉप वॉच इथे कार्यरत आहे. आपण दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. एकोणावीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 19 ऑन दी बोर्ड. जगातले भारी 19 फेब्रुवारी. 19 धावा धावफलकावरती आहेत. विशाल भिसे पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना तो मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हाफ ट्रॅकर होता. हाफ आर्म जॅक करण्याचा प्रयत्न केला. बॅकफूट वरती आले होते. डॉमिनेट करणारा हा चेंडू इथे पाहायला मिळाला. जिथे रन्स कंप्लीट करण्यात येते. एक प्रेक्षक वर्गाच्या माहितीसाठी पहा, जो ड्रॉप बॉक्स आहे ना त्याच्यामध्येच काही लिस्ट आहेत. छोटीशी पर्ची आहे ज्याच्यावरती नाव लिहा आणि कागद त्याच्यामध्ये अवेलेबल नसेल तर तुम्ही स्वतःकडच्या कागदाची चिठ्ठी म्हणून टाकल्यात तरी देखील चालेल. शिवशंभू मित्र परिवार यांच्या माध्यमातून वैभवच्या प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
उजव्या एसीच्या बाहेर स्क्वेअर कट केला, फटका फसला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक महत्वाचा खेळाडू इथे होतोय वैभव बाद. एकोणावीस धावा धावफलकावरती आहेत. आकाजी कालच्या दिवशी आपण पाहिलं ना तर आयोजकांनी नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था केली होती. आज शनिवारचा दिवस आहे आणि या कळंबोली विभागामध्ये जास्तीचे माळकरी आहेत, जास्तीचे एकादशी पाळतात, जास्तीचे हनुमानाचे भक्त आहेत, बजरंगबलीचे भक्त आहेत, म्हणून आज सर्वांसाठी व्हेज जेवण आहे. अर्थात माळकरी माणसांनी कोणताही संकोच करू नका, जर एकादशी असेल तर कृपया जाऊ नका, परंतु अगदी त्याच वेळेला की तुमचा उपवास नसेल तर आवर्जून तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. स्कोर कार्ड वरती धावा त्या स्थिरावलेली धावसंख्या आहे 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 19 ऑन दी बोर्ड. आयोजकांनी कोणतीही काटकसर सोडलेली नाही आहे. प्रेक्षक वर्गाला मोबाईल फोन देण्यात येतोय, त्याच वेळेला बायसिकल्स देण्यात येते, जेवणाचा अगदी जेवण देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलाय. पॅन्डॉल्स पाहणं, प्रत्येकासाठी बसण्यासाठी मुबलक जागा आहे या मैदानाला. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि ही क्रीडा नगरी आज सुसज्जित झाली आहे, नाहून निघली आहे या भगव्या रंगामध्ये. फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माहितीसाठी ना आपल्याला टाइम लिमिट्स आहे आणि त्याची पेनल्टी तुम्हाला बसेल. स्कोर कार्डवरती धावा स्थिरावलेली पाहायला मिळते, जिथे 19 ऑन दी बोर्ड आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय चंद्रकांत गावडेला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालेला पाहायला मिळतोय. या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपलाय. 2 फलंदाज बाद झालेत आणि 1 रन्स ही बॅटने आली आहे. 20 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. हा बॉल स्विच हिट केलाय, लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. आउटफील्ड पास, धावा मिळतील त्या 4. हा आलाय सणसणीत चौकार. थँक्यू. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेला देखील आणखीन एक धमाका, फटका फसलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज क्रमांक 3 बाद. थँक्यू. 24 ला 3रा बाद झालाय. 20 बॉल इथून एकंदरीत आपण पाहिलं तर जिथे लक्ष ठेवण्यात आलंय एकंदरीत 55 धाव संख्येचं. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 24 धावा धावफलकावरती आहेत. हा जो बॉक्स आहे ना, जो ऑरेंज कलरचा, त्याच्यामध्येच छोट्या चिठ्ठ्या आहेत, त्याच्यावरतीच आपण आपलं नाव लिहा आणि तिथेच आपण व्यवस्थित नाव लिहून ठेवा आणि दुसऱ्याची चिठ्ठी घेऊन जाऊ नका. मुळात अगदी त्याच वेळेला मी लक्ष वेधतोय की संघांचं 2-2 सामने जे संघ जिंकलेत ते क्वालिफाय झाले सुपर 6 मध्ये. 1-1 सामने जे पराभूत झालेत आणि 1-1 सामने जिंकलेत, 1 सामना जिंकला 1 पराभूत झालेत, त्यांचं अस्तित्व अजूनही कायम आहे. या सामन्यातील विजेता संघ हा 1-1 सामना जिंकलेल्या संघाच्या अगेन्स्ट येणार आहे. अर्थात चालू असलेला सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत, महाकाळ ग्रुप विपक्ष DDSR ग्रुप, या 2 संघांदरम्यानची लढत चालू आहे. जिंकणारा संघ जो आहे ना तो अर्थातच पुढचा मॅच खेळेल. हा बॉल वेगाने टाकला, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो. डॉट बॉल आलाय. दुसऱ्या षटकामध्ये धावा थांबल्यात. एकंदरीत या षटकामध्ये 5 धावा आल्या. धावफलकावरती आता 24, येणारे 18 बॉल 31 ची गरज.
थँक्यू. महाकाळ ग्रुप आणि DDSR ग्रुप या दोन संघांदरम्यानचा जो विजेता होईल ना तो अमन 11 या संघांच्या अगेन्स्ट खेळेल. अर्थात त्या पुढील सामना होणार आहे तो हॅलो किड्स आणि DG पोपेटा कन्स्ट्रक्शन्स. त्या संघातील विजेता संघ हा रामदास शिवाय प्रतिष्ठान या टीमच्या अगेन्स्ट खेळेल. तदनंतर सी ग्रुपमध्ये मॅच होणार आहे दोस्ती 11 आणि त्याच वेळेला SV थंडर्स या संघांच्या दरम्यान. जो संघ जिंकेल तो श्री मित्र मंडळ स्पोर्ट्स या संघाच्या अगेन्स्ट खेळेल. चला घाई करा, जास्तीचा वेळ खर्च होणार नाही याकडे लक्ष वेधूयात, कारण आजच्या दिवसातील ऑफिशियल 2 मॅचेस बाकी आहेत. टाइम लिमिटचा आहे. फिल्डिंग करणारी टीम याकडे आवर्जून पंच लक्ष वेधत असताना पुढचा बॉल खोलात टाकला वेगाने कबसला खेळ. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एक सिंगल मिळेल. 25 धाव फलकावरती आहेत. अविनाश आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च करणारा गोलंदाज अविनाश वरती विश्वास दाखवलाय इथे संघाने. 17 बॉल आणि 30 ची आवश्यकता या मॅच मध्ये. 17 चेंडू आणि 30 धावा. 17 बॉल आणि 30 ची गरज या सामन्यामध्ये पाहायला मिळते. आणखीन एक सामना बनेल का? स्ट्राईक एंड वरती प्रसाद तावडेला आपण पाहतोय. हा बॉल थेट यष्टांचा वेध. फलंदाज बाद. कहाणी में ट्विस्ट. फलंदाज क्रमांक 4 बॅक टू द पॅव्हेलियन. प्रसाद तावडे गोल्डन डकचा शिकार. पाहायला मिळतोय. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो. आणखीन एक फलंदाज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. राकेश पटेल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सामना बनला. 16 बॉल 30 ची गरज. 16 चेंडू आणि 30 धावा. अगदी दुपारच्या गरमागरम गरमीमध्ये हा गरमागरम सामना. फटका आणखीन एक फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सहज साधा सोपा झेल टिपला. फलंदाज बाद. प्रत्येकाला सांगितलं जो बितावो कल था. रन्स बनवल्यात आपण. 5 षटकांच्या मॅच मध्ये 55 धावा एक मोठी टोटल राहते. आणि या मैदानाचा भौगोलिक आराखडा पाहता एक फायटिंग टोटल म्हणता येईल. येणारे बॉल शेष आहेत ते 15 बॉल मध्ये 30 ची गरज. 15 चेंडू आणि 30 धावा. गोलंदाजी मार्क वरती अविनाशाला पहिल्या षटकामध्ये 19 धावा त्याने खर्च केल्या. परंतु या सामन्यामध्ये लगातारच्या 2 बॉल वरती 2 विकेट त्याने मिळवल्यात. काय गोलंदाजी केली आहे. परफेक्शन आणि परफेक्शनिस्ट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. हॅट्रिकचा बॉल. यावेळेला इथे मात्र चेंडूने उसळी जास्तीची प्राप्त केली. नितेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. डॉट बॉल आलाय. 14 चेंडू आणि 30 ची गरज. लगातारचे 4 बॉल हे वेगवेगळ्या धाटणीचे जणू काय फ्रूट सलाड गोलंदाजी केली आहे गोलंदाजाने. अफलातून कामगिरी. धावफलकावरती 25 ला 5 आपण पाहत आहोत. पुढचा बॉल
यावेळेला देखील वेगाने टाकला, क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. एका सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाही आहे. उर्वरित आता मात्र चेंडूंचे खेळ शेष राहिलाय तो 13 बॉल मध्ये 29ची गरज. सामना पहा किती बनलाय मजेदार. हा मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गरमागरम सामना. रामदास महानवर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि त्याच्या बॅटमधून अपेक्षित असतील मोठे फटके. DDSR ग्रुप या टीमला जर या अडचणीमधून बाहेर काढायचं आहे तर संघाचा संकटमोचक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल अविनाश. या षटकामध्ये 2 बाबा खर्च केलात त्याने. लोअर फुल टोज ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक एक सिंगल आली आहे. आता मात्र 12 बॉलचा खेळ शेष आहे. 12 चेंडूमध्ये विजयासाठी 28 धावसंख्येची गरज. या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी केली आहे. केवळ 3 धावा आणि 2 विकेट मिळवणारे एक महत्वपूर्ण षटक हाताळला अविनाशने. बारा बॉल आणि या सामन्यामध्ये 28ची आवश्यकता आहे. या स्पर्धेचा नियम सांगतो 12 बॉल 28 धावा तुम्हाला बनवायच्याच आहेत. अर्थात कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. अर्थात 12 बॉल 28 धावा तुम्हाला बनवणं बंधनकारक राहील. सामना अगदी चांगला बनलाय. मॅच बनली आहे. 12 बॉल आणि 28ची गरज. 12 चेंडू आणि 28 धावा. कोण जिंकणार ही लढत. करो अथवा मरो या सामन्यामध्ये आपण पाहतो आहोत डू ऑर डाय असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जो संघ जिंकेल तो अमन 11 या टीमच्या अगेन्स्ट खेळेल आणि जो परास्त होईल ना त्याचा प्रवास संपला. थँक्यू. येणारे 12 बॉल आणि 28ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. 16 मिनिटं खर्च केले आहेत. क्षेत्ररक्षण करणारा संघ परेश कडके. मी लक्ष वेधेन आपण 16 मिनिटं घेतलेली आहेत या 3 षटकांसाठी. पुढच्या 4 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक कंप्लीट करायचं आहे. पुढच्या 4 मिनिटांमध्ये हे षटक कंप्लीट व्हायला हवं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मंगेश साळुंखे गोलंदाजी मार्कवरती आलाय. आपल्या बॅटची जुगलबंदी करण्याव्यतिरिक्त बॉलने त्याच्या अद्भुत कौशल्यासाठीही तो जाणला जातो आणि अद्भुत कौशल्य त्याचं इथे पणाला लावावं लागणार आहे. येणारे 12 बॉल आणि 28ची गरज. सामन्याला सुरुवात. पुढचा बॉल लोड फुल टोस डाऊन द ग्राउंड केल्यावरती बॉलर हेड. साईड स्क्रीनच्या अगदी समोर परेश कडके आलाय. एक सिंगल इथे प्राप्त होतीये. सिंगल येते. एकेरी धाव इथे येत असताना पाहायला मिळाले. DRS कॉल केलाय. येस बॅटिंग टीमने चॅलेंज केले अंपायरच्या डिसिजनला. या मी अरविंदजी ढेकळे यांचं लक्ष वेधतो आहोत. या अंपायर्स कॉल बॅटिंग टीमने चॅलेंज केलंय. या DRS कॉल इथे करण्यात आलाय. अरविंद ढेकळे जेवढा मैदानामध्ये धावला नसेल ना अरविंद ढेकळे आज तेवढी आज त्याची धावाधाव झाली आहे. कारण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. वेस्ट ॲट पाहिली जाईल. DRS कॉल करण्यात आला आणि वेस्ट आहे तिथे पाहिली जाईल. लोअर फुलटोज होता. डाऊन द ग्राउंड खेळण्यात आला. स्काय विजन LED स्क्रीनच्या माध्यमातून आपण LED स्क्रीन देखील एक मोठीशी पाहतो आहोत. डे नाईट स्पर्धा डे स्पर्धेमध्ये LED स्क्रीन एक चांगली जी मात्र पाहायला मिळते. स्काय विजन यांचे आपण कौतुक करूया. डिसिजन पेंडिंग आहे. मॅच गरम झाली आहे कारण आता 17 बॉल आणि 27ची गरज आहे. या बॉलचं डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. आपण 12 बॉल आणि 27ची गरज आहे. या बॉलचा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. निर्णय काय येतो पाहूयात. एक सिंगल तर आपण काउंट केले. हा बॉल काउंट केला परंतु तसं पाहता डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. निर्णय अजूनही प्रलंबित आहे. सामना चांगला बनत असताना एक मानाची सन्मानाची आणि
प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहत आहोत. कळंबोली प्रीमियर लीग. कळंबोलीच्या प्रत्येक प्रेक्षक वर्गाच्या गळ्यामध्ये आणि प्रत्येक खेळाडूच्या गळ्यामध्ये ताईत बनणारी स्पर्धा. प्रत्येकजण 365 दिवस ज्या स्पर्धेची वाट पाहतो ती स्पर्धा आपण पाहतो आहोत. 27-5 या बॉलचा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. निर्णय प्रलंबित आहे. डिसिजन पेंडिंग अजूनही आपण पाहतोय. PTC या वाहिनीच्या माध्यमाचा इथे फायदा घेण्यात आलाय किंवा आपण PTCच्या माध्यमातून पाहत आहोत. निर्णय अजूनही प्रलंबित आहे. सामन्याला सुरुवात होत असताना काही क्षणामध्ये पाहायला मिळेल. अनेक बाबी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण चांगल्या दर्जाचं होत असताना पाहायला मिळाला. पंचांसाठी शीतपेय आले. पंचांना विनंती करूयात आपण या दुपारच्या कडाडत्या उन्हामध्ये या शीतपेयाचा आनंद घ्या. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. पंचांसाठी शीतपेय आले त्या कारणास्तव काही काळ मॅच थांबलेली पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात होईल. येणारे 11 बॉल आणि 27 ची गरज. 11 चेंडू आणि 27 धावा. 11 बॉल आणि 27 ची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळते. रॉयल स्पोर्ट्स क्लब साठी एक चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे गेले अनेक वर्ष आपण पाहिलं ना, कदाचित हे त्याच्यासाठी देखील आहे. रामदास महानवरला आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना मंगेश साळुंकेला आपण पाहतोय. धाव फलकावरती आहेत त्या 28-5. येणारे चेंडू शेष आहेत त्या 11 बॉल मध्ये 27 ची गरज. नितेश भोईर ऑन स्ट्राईक. नितेश भोईर ऑन स्ट्राईक. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होतीये. येणारे चेंडू शेष आहेत त्या 11. हा बॉल उसळी घेणारा होता. अपिशन पनिश करण्याचा प्रयत्न. गोलंदाजाला दंडित करण्यात आला. एक्स्ट्रा रन आली आहे. व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्तच्या मदतीने 29 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 10 बॉल 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये जिथे 26 ची आवश्यकता आहे सामन्यामध्ये. दुपारचं सत्र, रखरखत ऊन, गरमी आणि त्यामध्ये तापलेला हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. प्रेक्षक वर्गाला लक्ष वेधूयात की काही क्षणामध्ये जीवनाचा काउंटर्स क्लोज करण्यात येईल. हा बॉल वेगाने टाकलाय. अगदी थेट यष्टांचा वेध. फर्निचर डिस्ट्रॉय. 1 मोर विकेट डाऊन. 6वा फलंदाज बाद. या जाळ्यामध्ये ना फलंदाज अक्षरशः अडकलेत. किंवा थया थया नाचवलं या गोलंदाजांनी. विकेट प्राप्त केल्यात. प्रतिस्पर्ध्याची आता मात्र एखाद्या भेदरलेल्या सशाप्रमाणे अवस्था झाली आहे. एका मागोमाग एक फलंदाज येतात, हजेरी लावतात, मैदान सोडतात. 6 फलंदाज बाद झालेत. आता मात्र एकंदरीत आपण या मॅच मध्ये पाहिलं ना तर समीकरण बदललेत. येणारे चेंडू शेष राहिले 10 बॉल मध्ये 26 ची आवश्यकता. 29ला 6 बाद. ही सद्य परिस्थिती. DDSR ग्रुप बॅकफुट वरती आहे. संघाने महाकाळ ग्रुप या टीमने या मॅच मध्ये शिरकाव केलाय. जो संघ परास्त होईल त्याचं अस्तित्व या स्पर्धेतलं संपणार आहे. निबाडर मैदानाच्या आतमध्ये कमलेश गुंजवटेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 29ला 6. 29ला 6 आपण पाहत आहोत. चला टाइम लिमिट्स लक्ष वेधतोय आम्ही. सामन्याला सुरुवात. मंगेश साळुंके. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे. वेगाने चेंडूवरती येतोय. रन्स कंप्लीट करण्यात आले. केवळ 1 धाव आहे. केवळ 1 धाव. तीस धावा धावफलकावरती आहेत. 6 फलंदाज जे बाद झालेले पाहायला मिळतात. येणारे 9 बॉल आणि आता मात्र 25 ची गरज. 9 चेंडू आणि 25 धावा. 9 चेंडू आणि 25 धावा. पुढचा बॉल मंगेश साळुंके पुन्हा एकदा सज्ज होत असताना
वेगाने टाकला, खोलात होता बॉल, मिड विकेटला केला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव इथे कंप्लीट केली आहे. दुहेरीचा कोणताही प्रयत्न इथे करण्यात आलेला नाही आहे. केवळ एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धाव्याने चालणार नाहीये, मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. इथून जर का आपण पाहिलं तर येणारे बॉल आता शेष राहिले ते अर्थात 8 बॉलचा खेळ शेष आहे आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी जिथे 24ची आवश्यकता, 8 चेंडू आणि 24 धावा. पुढचा बॉल स्विचिट, चेंडू सीमारेषेच्या दिशेने, क्षेत्ररक्षक सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये अलगदरित्या मासा अडकलाय. फलंदाज होतोय 7वा बाद. थँक्यू. 31 धावा धावफलकावरती आहेत. 6 फलंदाज बाद झालेत. पहा, फिल्डिंग करणाऱ्या टीमने देखील आपल्याला दिलेल्या ज्या लिमिटेशन्स आहेत ना टाइम्सच्या, त्या ओलांडल्या आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखवत असताना पाहायला मिळाल. मंगेश साळुंखेने अफलातून कामगिरी केली आहे. एका मागोमाग एक फलंदाज बाद झालेत. शेवटचा बॉल या षटकातील. 60 चेंडू आणि 24ची गरज. यावेळेला बॅकफुटला डॉमिनेट केलं या चेंडूने. 6 बॉल, आता मात्र 24ची आवश्यकता आहे. येणारे 6 चेंडू, 18 बॉल 31ची गरज होती या मॅच मध्ये. तिथून सामना पलटला आणि अर्थात उर्वरित 6 बॉल 24 वरती येऊन ठेपले ही मॅच. थँक्यू. 6 बॉल मध्ये विजयासाठी 24ची आवश्यकता आहे. परेश खडके आपल्या माहितीसाठी आपल्याला दिलेला वेळ संपलेला आहे. अर्थात 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये उभे करावे लागतील. एकतीसला 7 आपण पाहत आहोत. एकतीसला 7 ही सद्य परिस्थिती. रामदास मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे. तो जदवर उभा आहे ना, तदवर सामना अजून संपलेला नाहीये. कारण केवळ 4 बाहेर मारायचे आहेत. 4 चेंडूंचा खेळ केवळ शेष राहील का रामदाससाठी, की 6 बॉल मध्ये या धावा डिफेंड करण्यात येतील. अक्षयचा पहिला बॉल ऑन साईडला केलाय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल. 5 चेंडू मध्ये 4 बाहेर मारणं गरजेचं असणार या सामन्यामध्ये. 5 बॉल 24ची गरज. 5 चेंडू आणि 24 धावा. शेवटच्या षटकामध्ये अक्षयला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. काय कमालीची कामगिरी राहिली आहे. गोलंदाजांनी हात खोलू दिले नाहीत. अविनाशने अफलातून कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये 19 धावा देणाऱ्या अविनाशने या मॅच मध्ये कमबॅक करून दिलं. केवळ 3 धावा खर्च करत 2 विकेट मिळवल्या. मॅचचं मोमेंटम शिफ्ट झालं. हा फटका पहा, पहिला आलाय. 3 बाकी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
शेवटचं षटक ज्याने रजनी क्रिकेटच्या फायनलच्या मॅच मध्ये हाताळलं होतं ना, तो गोलंदाजी करतोय आणि ती देखील इथे फायनल ओव्हर टाकतोय. आता मात्र शेवट चेंडू राहिलेत एकंदरीत 4 बॉल मध्ये 3 मारायचे आहेत. रामदास महानवर नाम सुनकर फ्लावर समजे क्या, फायर है मैं फायर. काय स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून. 18ची गरज. 4 बॉल 18. आणखीन एक आलाय. इथे आला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 2 बाकी. 3 बॉलचा केशेष. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रामदास महानवरच्या बॅटमधून षटकार. रामदास महानवर काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. चहू बाजूला टोले जंग फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. जो आपल्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. आणि ढगातच मारले. पहिले 2 बॉल तर ढगात मारलेत त्याने. अफलातून स्ट्रोक ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. लांब लचक स्ट्रोक येत असताना 43 धावा धावफलकावरती. 3 मध्ये 2 मारणं बाकी. आणखीन एक आलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वॉड बॅटिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रामदास महानवरच्या बॅटमधून षटकार. बॅटिंग केली आहे. 49 धावा धावफलकावरती. 2 बॉल मध्ये विजयासाठी 6 धाव संख्येची आवश्यकता. 6 बॉलला 24 हव्या होत्या मित्रांनो. सामना आणि रामदासची बॅटिंग आवडली असेल ना तर तो तुमच्या टाळ्यांचा हकदार आहे. त्याच्यासाठी टाळ्या होत्यात. अफलातून केला तो. भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडू शकेल मजला अशी कोणतीही भिंत नाही. अडवायला मला कोणी आजवर थांबलेला नाही आहे. काय बॅटिंग करतोय पहा ना. 24 हव्या होत्या. 3 तर मारलेत. 2 मध्ये 1 बाहेर मारायचा आहे. षटकार येईल का रामदासच्या बॅटमधून. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय काय बॅटिंग केली खेळाडूने. अफलातून खेळ राहिला त्याच्या बॅटमधून. मैदानाच्या आतमध्ये तो पाहायला मिळतोय. रामदास महानवर ऑन स्ट्राईक. अक्षय गोलंदाजी मार्कवरती. 2 बॉल 6ची गरज. पुढचा बॉल उजव्या एसटीच्या बाहेर. वेल लेफ्ट केला. एक्स्ट्रा आली आहे. DRS कॉल केला. वाईड नाही आहे. पंचांनी सांगितले या आपण प्रथमतः चेक करूयात. चेक करण्यात येईल. क्रुशल मुवमेंट आहे आणि अशा क्षणाला DRS कॉल करण्यात आलाय. डिसिजन पेंडिंग आहे. काय सामना झालाय. ना भूतो ना भविष्यती असा सामना होणं नाही. अशी मॅच होणं नाही. असा सामना पुन्हा पुन्हा पाहायला मिळणार नाही. असा सामना केवळ एकदाच होतो एखाद्या स्पर्धेमध्ये. 6 बॉल 24ची गरज होती. या पट्ट्याने या बहादराने 3 बाहेर मारले. शेवटपर्यंत थांबला. संयमाने खेळत होता. सुरुवातीचे काही चेंडू आपण रामदासची बॅटिंग पाहिली ना तर केवळ सिंगल 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 आणि सिंगल होत्या. एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जेवढे सिंगल नसतात ना तेवढे त्याने बॅटिंग मध्ये बनवले होते. सिंगल सिंगल घेतले आणि आता त्याची बॅटिंग षटकाराची भाषा बोलतीये. जणू काय षटकाराचाच पाडा त्याला उगत आहे. 3 षटकार त्याने टोकलेत. 1ची बाकी. 1 षटकार येणं बाकी आहे. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग पाहायला मिळतोय. डिसिजन पेंडिंग आहे. या आपण तुषार शर्मा यांची मदत घेऊयात. कारण क्रुशल मुवमेंट आहे. इथे कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही. 2 बॉल 6ची गरज. हा चेंडू जर लीगल आला तर सामना 1 बॉल 6 वरती जाणार आहे.
आणि म्हणून की काय मी खऱ्या अर्थानं ना या गोष्टीकडे आवर्जून लक्ष वेधेन की संदीपजी टोबे यांनी घेतलेला हा जो निर्णय आहे ना तो यथायोग्य आहे. कारण कोणत्याही संघावरती अन्याय करायचा नाही आहे. आपल्याकडे DRS आहे. आपण जर का कॅमेऱ्याचा मदत घेऊ शकतो या पण प्रत्येक कॅमेरा अँगलने पाहूयात की निर्णय काय येतोय. अक्षय षटक हातातोय. सामना बनलाय. जगा इतकं की आनंद कमी पडेल, हसा इतकं की आयुष्य कमी पडेल. काय मिळेल तर नशिबाचा खेळ आहे. प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला देणं भाग पडेल. परमेश्वराला देणं भाग पडेल. व्हाईट बॉल आलाय. सामना बदललाय. 2 बॉल 5ची गरज. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. हा बॉल अगदी थेट ऑन द लाईन होता आणि जसा बॉल ट्रॅव्हल झाला ना पंचांनी DRS कॉल इथे केलाय. 50 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉल 5ची गरज. 2 चेंडू आणि 5 धावा. जो जिंकणार त्याचं अस्तित्व कायम आणि जो हरणार त्याचं अस्तित्व या स्पर्धेतला संपणार आहे. 2 बॉल 5ची गरज. पुन्हा एकदा सामना इथे बनलाय. चित्त थरारक लढत. कोण जिंकणार ही मॅच. पुढचा बॉल अक्षय गोलंदाजी मार्गपती सज्ज होतोय. यावेळेला फटका इथे क्षेत्ररक्षक परेश कडके चेंडूला अडवलाय. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. चौकार आलाय. आणखीन कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. कहाणीमध्ये ट्विस्ट. परेशची काळजी घ्या. काफलातून क्षेत्ररक्षण केलं. परेशसाठी टाळ्या द्यात. हा षटकार त्याने वाचवला या मॅचचा. अफलातून कामगिरी. 1 बॉल 1 धाव. 1 चेंडू 1 धाव संख्येची गरज. चला तुम्हाला DRS कॉल चेक करायचा आहे. बॅटिंग टीमने सांगितलं आम्हाला चेक करायचं आहे. या पुन्हा बॅटिंग टीमने सांगितलं आम्हाला षटकार चेक करायचा आहे. चॅलेंज केलाय या डिसिजनला. चला या आपण चेक करूयात. चला या आपण ऍक्शन रिप्ले पाहत आहोत. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आहे. सगळ्यांनी बघा. ऑन युअर स्क्रीन खेळाडू त्या ठिकाणी परेश कडके पाहत राहिला आणि काय झेपावलाय तो पहा. त्याने जंप मारली. बॉलला ढकलला आणि तदनंतर तो लँड झालाय. त्याने झेपावला. हवेमध्ये बॉल होता. उसळी बॉल येत होता डायरेक्ट. त्याच वेळेला तो झेपावला आणि तदनंतर त्याचा पाय जो लँड झाला तोही मैदानाच्या आतमध्ये होता. परेश कडकेच्या या खेळाडू वृत्तीसाठी आणि त्याने दाखवलेल्या एफर्टसाठी टाळ्या द्यात. धारा तीर्थी पडला. त्याला लागलं डोक्याला परंतु या रखरखत्या उन्हामध्ये तो पुन्हा उभा राहिलाय. तो कॅप्टन आहे. 1 बॉल 1ची गरज. मित्रांनो 1 बॉलला 12 बनतात. 1 बॉलला 10 बनतात. 1 बॉलला 8 बनतात. 1 बॉलला 7 बनतात. 1 बॉलला 5 बनतात. 1 बॉल 1 रन भल्यानं बनलेली नाहीये. 1 बॉल 1ची आवश्यकता या मॅच मध्ये आणि तोच बहादर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ज्याने 4 बॉल मध्ये महत्वाचे योगदान देत असताना 22 धावा कुठल्यात. तोच रामदास महानवर स्ट्राईक एंड वरती आहे. 1 बॉल 1 धाव कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल मध्ये 1 धाव बनवायचीच आहे. 1 चेंडू आणि 1 धाव संख्येची गरज. 1 चेंडू आणि 1 धाव संख्येची आवश्यकता सामन्यामध्ये. कोण जिंकणार हा सामना. शेवटचा बॉल. टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या मित्रांनो. 1 बॉल 1ची गरज. शेवटचा बॉल हलक्या हाताने केला. क्षेत्ररक्षक डायरेक्ट किक. शेवटची धाव इथे आली आहे. कंप्लीट केली रन्स. रामदास महानवरने सामना इथे जिंकला DDSR ग्रुपने. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा प्रश्न कोणी विचारणारच नाही मुळात की कोणाला द्यायचं म्हणून. चला मैदान खाली करून घ्या लवकरात लवकर. हँडशेक करायचं आहे. DDSR ग्रुप हँडशेक झालेला नाही आहे कदाचित या मॅच मध्ये. हँडशेक झालेला नाही आहे. महाकाळ ग्रुप हँडशेक झालेला नाही आहे सामन्यामध्ये.
चला लक्ष वेधतोय आम्ही, हँडशेक झालेला नाही आहे मैदान सोडत असताना. सागर चला आपण लाईनअप मध्ये या. DDSR ग्रुपकडे निघा, तो संघ मैदानाच्या आतमध्ये. DDSR ग्रुप आपण निघा महाकाळ ग्रुपच्या दिशेने. चला हँडशेक करा. रामदास या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. 6 बॉल 24 होत्या. या बाददाराने 3 6 मारले, 1 चौकार मारला आणि सामना आपल्या खिशामध्ये घातला. तो खेळाडू अर्थात रामदास महानवर राहिलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हकदार. परेश खडकेच्या या अफलातून आणि एफर्ट साठी मी टाळ्यांचा गजर करायला सांगितलं होतं. याचं कारण त्याने मॅग्निफिसंट एफर्ट दिले होते बाउंड्री लाईन वरती. चला संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मैदान खाली करून घ्या, मैदान खाली करून घ्या काका. चला काका मैदान खाली करून घ्या. फोटोग्राफर आदरणीय संतोजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हा. चला मैदान खाली करून घ्या. प्रेक्षक वर्ग चला. मैदान खाली करून घ्या. सेलिब्रेशन नंतर होईल, मॅचला सुरुवात करायची आहे.